सायंच्या प्रतीक्षानगरच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेजवळ पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागतेय। दुसरीकडे वसई पूर्वच्या एव्हरशाईन सिग्नल जवळचा रस्ता पाण्याखाली गेलाय। पाणी साचल्याने सिग्नल व्यवस्थाही बंद पडली आहे। तिकडे नवी मुंबईत एपीएमसी मार्केटच्या गेटवर पाणी साचलंय। कालही या ठिकाणी पावसामुळे पाणी साचलेलं होतं। इकडे वसईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। वसई फाटा जलमय झालेला आहे। रस्त्यावर 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे। वसई फाटा रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय। दुकानासमोरची वाहनं ही आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विजय, वृषाली, निश्चितच मी आता वसई फाट्यावरती उभा आहे आणि या वसई फाट्यातलं दृश्य आपण बघितलं तर कशा पद्धतीनं हे दृश्य आहे। पूर्ण पाणीच पाणी या परिसरामध्ये झालेलं आहे। जे लहान मुलं जे आहेत ते अक्षरशः टायरावरती बसून या ठिकाणी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्या कॅमेरामॅनला मी सांगेल की मुलं कशा पद्धतीनं या ठिकाणी टायरामध्ये खेळत आहेत, कारण हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे रस्ता जलमय झालेला आहे आणि पूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ही सुद्धा पूर्ण विस्कळीत झालेली आहेत। आजूबाजूचे दुकानं जे आहेत हे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। मी स्वतः आता ज्या ठिकाणी उभा आहे जवळपास गुडघा इतकं पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे। नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। नेमकं हे पाणी साचण्याचं कारण काय, या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक सुद्धा माझ्यासोबत आहे। नेमकं हे पाणी साचण्याचं कारण काय? गेल्या जूनपासून पावसाला सुरुवात होणार होती, ती आता झाली नव्हती। जुलैपासून सुरुवात झालेली आहे, परंतु हे पाणी भरण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या गेल्या 8 वर्षामध्ये प्रशासन राजवट होती, या प्रशासन राजवटामध्ये जे आपले नॅचरल सोर्स होते पाणी जाण्याचे ते पूर्णतः बुजवले गेलेले आहेत। तुम्ही बघणार बाजूला हायवे लगत जे गटर्स होते ते तोडफोड करून ठेवलेले आहेत। त्याचीही कुठेही ती विल्हेवाट लावलेली नाही आहेत, ते खोदून ठेवलेले आहेत, ते गटर बंद झालेले आहेत। इथे अनधिकृत बांधकाम काही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। राज्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळते। कुठे नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर कुठे पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत। पाहूयात। कोल्हापूरच्या गडिंग्लज आजरा भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे भडगाव जवळ हिरण्यकेशी नदीवरील पर्यायी पूल खचलाय। गडिंग्लज नेसरी वाहतूक बंद झाली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन 14 फूट 2 इंचांवर गेली आहे। कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय। खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। पावसामुळे धरण साखळीमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे। पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय। मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलंय। मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणेजवळ रस्ता जलमय झालाय। रायगडमधील मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यामधल्या नागोठाण्यामधील अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। अंबा नदीची सध्याची पाणी पातळी 8.50 मीटर इतकी नोंदवण्यात आली असून इशारा पातळी 8 मीटर आहे। दरम्यान हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे।